गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ मी 26 जानेवारीला शूट करत आहे व आज रिपब्लिक डेच्या मुहूर्तावरती आपलं मार्केट बंद आहे। तर आपल्या सर्वांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा। जर आपण थर्सडेचं मार्केट बघितलं तर ते पूर्ण आपलं वॉचलिस्ट रेडमध्ये दिसत आहे। प्रत्येक बँक ही 3%, 4.5%, 4.5% डाऊन आहे। जर आपण इंडेक्स बघितला तर निफ्टी 1.25% डाऊन आहे व निफ्टीला इतकं खाली आणण्यामध्ये सर्वात मोठा हात होता तर तो बँक निफ्टीचा 2.54%। बँक निफ्टी ओपन झाल्यापासूनच एका स्ट्रेट लाईनमध्ये 42,700 पासून ते 41,500 पर्यंत म्हणजे 1150 पॉईंटची त्याने वन साईड स्ट्रेट डाऊन मूव दिलेली आहे व नंतर तो कन्सोलिडेशन फेजमध्ये निघून गेला। माझे जे पण सेटअप आहेत ते एका ट्रेंडिंग मार्केटमध्ये वर्क करत नाही, म्हणून काल मी कोणताही ट्रेड नाही घेतला। थांबा, मी तुम्हाला माझा PNL स्टेटमेंट दाखवतो। 25 जान ते 25 जान फ्युचर ऑप्शन्स मी काल काहीच ट्रेड नाही घेतलेला आहे। तर चला फ्रायडेच्या सेशनला ट्रेड करण्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स बघू। त्या अगोदर मी कालच फॉरेक्स मार्केटच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ टाकलेला आहे व यामध्ये फॉरेक्स मार्केट काय असतं त्याचे बेसिक नॉलेज पण दिलेलं आहे। तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या व्हिडिओवरती जा व या फॉरेक्स मार्केट ॲनालिसिसच्या नवीन सिरीजला सपोर्ट करा। तर चला आपल्या मार्केटवरती येऊ। जर बँक निफ्टीचा 1 डेचा चार्ट बघितला, वीकली ॲनालिसिसमध्ये सांगितलं आहे की जास्त चान्सेस आहे बँक निफ्टी खालच्या साईडला ब्रेकडाऊन देऊन 39,000 किंवा 38,000च्या आसपास येईल व मी त्यासाठी लेवल्स पण दिल्या होत्या। जर बँक निफ्टी या रेंजच्या खाली डेली कॅन्डल क्लोज देतो तर आपल्याला हा मूव भेटेल, परंतु आजची जर कॅन्डल बघितली ती एकटी कॅन्डलच 2.5 पॉईंटची बनलेला आहे व आता जर त्याने ब्रेकडाऊन दिला तर तो इतका फास्ट मूव येणार नाही, तो थोडा अजून कन्सोलिडेशन करेल मग खाली येईल। जर आपल्याला इथून फास्ट मूव हवा असेल तर बँक निफ्टीने इथे एक दिवस तरी अजून कन्सोलिडेशन केलं पाहिजे, मग ब्रेकडाऊन दिला पाहिजे, तरच एक फास्ट मूव येईल व फर्स्ट टार्गेट आपलं 40,800, सेकंड टार्गेट 40,000 आणि थर्ड टार्गेट 39,200च्या आसपास राहील। व मी अजून एक रेंज दिली होती, जर बँक निफ्टी यावर निघतोय तर आपल्याला एक न्यू लाईफ टाईम हाय बघायला मिळेल, परंतु मागच्या 2 दिवसाचा मूवमेंट बघता असं वाटत नाही की बायर्स इतके स्ट्रॉंग आहेत व सेलर्स जास्त करून निफ्टी आणि बँक निफ्टीला खालच्या साईडलाच घेऊन येते। तर चला 50 मिनिट टाईम फ्रेमवरती फ्रायडेसाठी ॲनालिसिस करू। जर आपण 50 मिनिट टाईम फ्रेम बघितला तर बँक निफ्टीने ट्यूजडेला ओपन झाल्यावर हाय मारला व तिथून एक सलग 1600 ते 1700 पॉईंटची त्याने डाऊन मूव दिलेला आहे व आता जो इम्पॉर्टंट सपोर्ट होता त्याने 23 डिसेंबरचा त्या ठिकाणी येऊन कन्सोलिडेशन करत आहे। जर बँक निफ्टी फ्रायडेच्या सेशनला या रेंजमध्ये ओपन होतो व ओपन होताच खालच्या लोला क्रॉस करतो तर इथून मॅक्स टू मॅक्स आपल्याला 50 पॉईंटची मूव भेटेल, कारण बँक निफ्टी आधीच इतका फॉल झालेला आहे व लागोपाठ फॉल होणार नाही व ट्यूजडे आणि वेनसडे इतके ट्रेंडिंग असल्यामुळे फ्रायडेचं सेशन हे खूप कन्सोलिडेशनचं असू शकतं, म्हणून फ्रायडे हा खूप बोरिंग डे असू शकतो। तर जरी खाली ब्रेकडाऊन दिला तरी आपण ॲग्रेसिव्हली शॉर्ट करणार नाही, कारण हा पुन्हा वर जाऊन पूर्ण दिवस कन्सोलिडेशन करू शकतो। मग जर बँक निफ्टीने खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला व पुन्हा थोड्या वेळानंतर अप्पर साईडला येऊन या रेंजमध्ये परत एकदा क्लोज झाला तर इथे आपण बाय करू, टार्गेट ठेवू या हायच्या आसपास व स्टॉप लॉस खाली ठेवू। आता इथून आपल्याला क्विक मूव बघायला मिळेल, कारण या ब्रेकडाऊन नंतर ज्यांनी पण इथे शॉर्ट केले असेल त्यांच्या सर्वांचे स्टॉप लॉस या लेवलच्या वर असतील व बँक निफ्टी इतक्या इझिली त्या शॉर्टर्सला पैसा कमवून देणार नाही, म्हणून त्यांचे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी वर नक्की येईल व स्टॉप लॉस हिट करत करत एक चांगले मोमेंटम देईल व हीच मोमेंटम आपण कॅच करणार आहे। तसंच जर बँक निफ्टी या रेंजमध्ये ओपन होऊन वरच्या साईडला येऊन 15-1 मिनिट कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट देतो तर इथून 42,070 हे आपलं फर्स्ट टार्गेट असेल व जर इथे अजून 5-10 मिनिट कन्सोलिडेशन नंतर पुन्हा एकदा ब्रेकआउट देतो छोट्या टाईम फ्रेमवरती तर 42,150 हे आपलं सेकंड टार्गेट असेल। जर बँक निफ्टी गॅप ओपन होतोय 42,000च्या आसपास तर इथे एखादी त्याने रेंज बनवली, त्या रेंजच्या अपसाईडचा ब्रेकआउट आला तर इथून 80 ते 100 पॉईंटची अपमूव आपल्याला बघायला मिळेल। तेच जर खालच्या साईडला ब्रेकआउट आला तर बँक निफ्टी पुन्हा या रेंजमध्ये येऊ शकतो। जर बँक निफ्टी मोठा गॅप ओपन होतोय 42,200, 300च्या आसपास तर पूर्ण दिवस हा कन्सोलिडेशनमध्ये घालवेल व एका रेंजमध्ये फिरत राहील। अशा मार्केटमध्ये आपण ट्रेड करणार नाही, तर म्हणून आपण फ्रायडे अवॉइड करू। जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन होतोय या पण रेंजच्या खाली तर इथे एखादी बुलिश कॅन्डल मिळाली आपल्याला हॅमर किंवा इनसाइड कॅन्डल तर आपण अप्पर साईडचा ट्रेड घेऊ। तर चला निफ्टीचं ॲनालिसिस करू। निफ्टी आपल्याला बँक निफ्टीपेक्षा जास्त स्ट्रॉंग वाटत आहे, कारण बँक निफ्टीने जो 23 डिसेंबरला लो लावला होता त्याच्या आसपास ट्रेड केलेला आहे, परंतु निफ्टी त्या लेवलच्या खूप वर जाऊन ट्रेड करत आहे 100 पॉईंटच्या आसपास। जेव्हा निफ्टी 17,800च्या खाली डेली क्लोजिंग देईल तेव्हाच आपल्याला जे मी लेवल्स दिलेले आहे 17,200 वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये ते आपल्याला अचीव होताना बघायला मिळेल।
तर चला 50 मिनिट टाईम फ्रेमवरती बघू. जर निफ्टी या रेंजमध्ये ओपन होतो व वरच्या साईडला येऊन 5-1 मिनिट कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट देतो तर 17,985 हे आपलं फर्स्ट टार्गेट असेल व 18,020 हे आपलं सेकंड टार्गेट असेल. जर निफ्टी खालच्या साईडला येऊन इथे कन्सोलिडेशन करतोय 10-15 मिनिट व ब्रेकडाऊन देतोय तर निफ्टी हा लो ब्रेक करून खाली ज्यांनी पण स्टॉप लॉस लावले असतील, जे पण इथं बायर्स होते, जे इथे छोटीशी रॅली घेऊन आले, त्यांच्या सर्वांचे स्टॉप लॉस या रेंजच्या खाली असेल, त्यांच्या स्टॉप लॉस हिट करण्यासाठी निफ्टी खाली येईल. तसंच जर निफ्टी मोठा गॅप ओपन होतोय 18,040 ते 18,000च्या रेंजमध्ये तर इथे पूर्ण दिवस निफ्टी एका रेंजमध्ये घालवेल. इथून आपण कोणती पण मोठी मुवमेंट एक्सपेक्ट करू शकत नाही. जर निफ्टी 17,980च्या आत ओपन होतोय तर तो एकदा खाली येईल. इथून ज्याने जो ब्रेकआउट दिला आहे या रेंजवरून तर हा एक सपोर्ट म्हणून वर्क करेल. तर इथून आपण बाईंग साईडचा ट्रेड घेऊ शकतो. तसंच जर निफ्टी गॅप डाऊन ओपन होतोय तर बँक निफ्टीप्रमाणेच इथे जर आपण एखादी बुलिश कॅन्डल बघतोय हॅमर किंवा इनसाइड तर आपण बाईंग साईडचा ट्रेड घेऊ शकतो व टार्गेट आजची जे क्लोजिंग आहे 17,900च्या आसपास इथपर्यंत ठेवू शकतो. जर आपल्याला फॉरेक्स मार्केटच्या ऑपॉर्च्युनिटीज पण ग्रॅब करायच्या असतील तर मी हा जो व्हिडिओ टाकला आहे तो प्लीज चॅनलवरती जाऊन बघा व मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे. हा ॲनालिसिसचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.